नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज माझी अनुयू फॅमिली खूप खुश होणार आहे हा व्हिडिओ बघून, याची मला खात्री आहे. कारण आज या ह्याच्यामध्ये मी एक एनर्जी एक्सपेरिमेंट शेअर करणार आहे. एनर्जीचा प्रयोग आपण E² पॅम ग्राउट यांच्या E² पुस्तकातले 9 एनर्जी एक्सपेरिमेंट्स मी शेअर केलेले आहेत ऑलरेडी चॅनलवर. त्याची एक वेगळी प्लेलिस्ट आहे, तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि मे बी आता कमेंटमध्ये पिन करते. तर आज ना आपण एक पुढची सिरीज सुरू करणार आहे आणि त्या E2च्या खूप लोकांनी ते प्रयोग करून बघितले, छान रिझल्ट मिळाले, सगळ्यांनी कमेंट करून परत कळवलेले आहेत. तर आता त्यामुळे आणि तुम्हाला उत्साह असेल हे आता नवीन प्रयोग करायला. तर हे जे आहेत हे त्यांच्याच EQ पुस्तकातले, मागे मला कोणतरी सांगितलं पण होतं की यातले प्रयोग करा, तर EQ पुस्तकातले हे प्रयोग असणार आहेत. त्याच्यात पण त्यांनी 9 एनर्जी एक्सपेरिमेंट दिलेले आहेत. तर त्यांनी म्हटलंच आहे की 9 more एनर्जी एक्सपेरिमेंट्स दॅट प्रूव्ह मॅनिफेस्टिंग मॅजिक अँड मिरेकल्स इज योर फुल टाइम गिग. सो असे छान अगदी सोपे, जसे पहिले होते तसेच अगदी छान मस्त सोपे आणि आनंदी आपल्याला करणारे प्रयोग आहेत. ह्याच्यामध्ये काही जास्त वेळ वगैरे लागत नाही, तुम्हाला माहितीच आहे त्यांच्या प्रयोगाला. पण काय होतं, बऱ्याच वेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ते आपले गोल्स, आपल्याला हे मॅनिफेस्ट करायचे ते मॅनिफेस्ट करायचे, या ह्याच्यामध्ये ना त्याचा पण एक स्ट्रेस यायला लागतो की काय करायचंय, टेक्निक हे ते, आणि ना तो जो आनंद आहे तो मागे पडायला लागतो. म्हणजे ह्या सगळ्या एनर्जीशी आपण डील करण्याचा असेल, तो अनुभवण्याचा असेल, तर ह्या एक एक्सपेरिमेंट्सनी ना खरा आपल्याला एक अनुभव येतो की कसं त्याची मजा काय आहे, त्यातला आनंद काय आहे, ही याची आपल्याला जाणीव होते आणि मग उत्साह वाढतो. ह्या एक्सपेरिमेंटचा ना आपल्याला ज्या गोष्टी म्हणजे पूर्ण करायच्या आहेत, आपली जी स्वप्न आहेत, आपले गोल्स आहेत, त्याच्यासाठी त्याचा काही उपयोग नसतो. पण काय होतं, आपली मानसिकता बदलायला हे शक्य आहे हे जेव्हा कळतं ना, तेव्हा जी सकारात्मकता आपल्यामध्ये येते, प्रयत्न करण्याची इच्छा होते आपल्याला, त्याच्यामुळे आपले पण गोल्स मॅनिफेस्ट होतात. सो म्हणून हे एक्सपेरिमेंट्स खूप महत्वाचे आहेत. आता पहिल्या वेळेला खूप उदाहरणं वगैरे थोडंसं डिटेलमध्ये घेतले, कारण हे पुस्तकं आहेत ना, ही मराठीत नाही आहेत. त्यामुळे कुणाला असं वाचायचं असेल तर इंग्लिशमध्येच वाचायला पाहिजे, म्हणून थोडे डिटेल व्हिडिओ पहिले सगळे केलेले होते. कारण बऱ्याच लोकांची तक्रार असते की तुम्ही जास्तच डिटेल व्हिडिओ करता. पण कसं आहे, एनर्जीचे एक्सपेरिमेंट करताना त्याच्यातला थोडाशी मानसिकता, कुठल्या मानसिकतेने प्रयोग करायचा आहे हे देखील फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी जे दिलेले पुस्तकातली उदाहरणं आहेत त्यांचा उपयोग होतो, असं माझ्या लक्षात आलं स्वतः वाचून ते करताना. पण आता पहिले आपण 9 प्रयोग केल्यामुळे आपल्याला आता तेवढ्या डिटेल ह्याची गरज नाहीये. पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे. सो ज्यांना पुस्तक वाचायचं त्यांनी जरूर ते घेऊन वाचावं. आणि छान आहेत अगदी वाचायला ते पुस्तक, आणि त्याच्यात मग उदाहरणं पण तुम्हाला बाकीची कळतील. सो आणि मुख्य म्हणजे जर का E² मधले एक प्रयोग केलेला असेल, कारण ते एक सिक्वेन्स आहे त्या सगळ्यांना सुद्धा, तर ते देखील प्रयोग आधी नक्की करून बघा, अगदी सोपे आहेत. आणि मग ही EQची तुम्ही एक्सपेरिमेंटची हे सुरू करू शकता प्रयोगांची. तर पहिला जो इथला एक्सपेरिमेंट आहे, याच्यात पण 9 आहेत. तर पहिला जो आहे तो आहे बुगी बुगी करॉलरी. तर आता ह्या एक्सपेरिमेंटच्या मागचं हे काय आहे, तर त्यांचं असं आहे की आपण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण आपल्या ह्याच्यामध्ये ना सकाळी उठल्यापासून एक थोडी नकारात्मकता असते, एक स्ट्रेस असतो की कसा दिवस जाणार आहे, खूप काम आहे, आपले गोल्स बद्दल काय चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टी भोवताली जे काही चाललेलं आहे त्याची एक साधारण एक नकारात्मकता ह्यानीच आपला बऱ्याच वेळा दिवस सुरू होतो. आणि मग ती कशी ना ती पुढे पुढे चालत राहते आपल्याबरोबर. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की दिवसाची सुरुवात वाईट झाली तर आपला सगळा दिवस आपला कसा खराब जातो, काही ना काहीतरी वेगळ्याच गोष्टी व्हायला लागतात, मनासारखं काही घडत नाही. म्हणजे आपण अगदी म्हणतो सुद्धा ना, आज कुठून सकाळपासून हे मागे लागलंय आपल्या किंवा असं. तर त्याच्याऐवजी आता त्यांचं हे काय की आपण जर का कॉन्शियसली सकाळी आपण काही प्रयोग केला आणि त्यामुळे आपल्या दिवसाचा जो मोमेंटम असतो, विचारांचा जी गती असते ती बदलू शकतो का, की आणि हे जाणीवपूर्वक करायचं आहे की जाणीवपूर्वक आपण स्वतःची दिवसाची सुरुवात जर का आनंदाने केली तर हळूहळू, कारण नकारात्मकता ना आपल्या ब्रेनचं लक्ष खूप जातं निगेटिव्ह गोष्टींसाठी. जे सकारात्मक चांगल्या गोष्टी असतात ना त्यासाठी आपल्याला कॉन्शियसली जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात ते विचार आणायला. आणि सगळ्यांचा अनुभव आहे की विचार नकारात्मक किती पटपट आपण किती विचार करू शकतो, पण तेच एखाद्या गोष्टीचं पॉझिटिव्ह काही करायचं म्हटलं तर वेळ लागतो. तर म्हणून असं करायचं की जाणीवपूर्वक आपल्याला सकारात्मकतेचा विचार करायचा आहे सकाळी. किंवा असं आहे की बऱ्याच वेळेला असं ना आनंद ह्या गोष्ट आपण हळूहळू मोठे होत जातो तसं विसरत जातो, हसायचा विसरतो. तर बघा की बऱ्याच वेळेला ना आपल्या आनंदाच्या काही कंडिशन असतात.
म्हणजे असं तिने एक खूप छान एक्सरसाइज दिलेला आहे जो मला खूप आवडला. तर असं एक हे करायचं आहे की आपण असं वाक्य लिहायचं की आपल्या मनात आपण काय ठरवलेलं आहे की आनंदाच्या बाबतीत, की हे घडलं तर मग मी आनंदी होईल. म्हणजे इफ दिस हॅपन्स आय विल बी हॅपी, किंवा वेन दिस हॅपन्स आय विल बी हॅपी. म्हणजे हे जेव्हा होईल ना, म्हणजे जेव्हा माझं वजन कमी होईल, जेव्हा मला नोकरी मिळेल, जेव्हा माझ्या मुलांना ऍडमिशन मिळेल, जेव्हा माझं लग्न काही असेल, तेव्हा मी आनंदी होणार, तेव्हा मी आनंदी होणार. अशी आपली प्रत्येकाच्या डोक्यात एक लिस्ट असते. तर त्यांनी सांगितलं की अशी एक लिस्ट करायची, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपण काय काय गोष्टींसाठी थांबलेलो आहे आनंदी व्हायचं. आणि मग ते सगळं आधीचं लिहिलेलं खोडायचं आणि फक्त हे ठेवायचं की मी आनंदी होणार, मी आय विल बी हॅपी, आय विल बी हॅपी. हे जे वाक्य ह्याच्यातला जो भाग होता वाक्यातला तेवढाच फक्त ठेवायचा आहे आणि त्याच्यावरच आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर आता त्यांचं असं आहे की आपण जर का कृतज्ञता, सगळ्यांना माहितीये की ग्रॅटिट्यूड हे खूप वरचं व्हायब्रेशन आहे, आनंद देखील खूप वरचं व्हायब्रेशन आहे. तर ह्या जर का दोन भावना आपण जाणीवपूर्वक सकाळी लवकर आपल्यामध्ये आणल्या तर काय होतं, त्याच्यामुळे आपल्या ज्या नकारात्मकतेचे आपले जे ब्लॉक, एनर्जी ब्लॉक असू शकतात आपल्या शरीरामध्ये, मानसिकतेमुळे आपल्या ह्याच्यात जे ब्लॉक्स असतात, जो रेझिस्टन्स आहे असं म्हणू शकतो. करंट फ्लो होतो तेव्हा एक रेझिस्टन्स होता. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असल्यामुळे मला अशा गोष्टी आवडतात ऐकायला. तर त्या रेझिस्टन्स जो असतो एखाद्या एनर्जी फ्लोला, तो सगळा हे दोन जे गोष्टी आहेत, ग्रॅटिट्यूड आणि आनंद, ह्या गोष्टी त्या रेझिस्टन्स कमी करतात. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये पहिल्या सगळ्या पुस्तकात सुद्धा त्यांनी फील्ड ऑफ पोटेन्शियालिटी म्हणलेलं आहे. आपण ज्याला ब्रह्मांड म्हणतो, हायर पॉवर, हायर सोर्स, देव, जे काही तुम्हाला म्हणायचं असेल, जी ऊर्जा आहे आपल्यापेक्षा जास्त मोठी, तर ती आपल्या शरीरातून, आपल्या आयुष्यातून ती व्हायला मदत होते. कारण आपण त्यातला जो रेझिस्टन्स कमी केलेला आहे. जसं आपण करंट फ्लो होतो तसंच आहे एनर्जी फ्लो सुद्धा. सो ते आपल्या गोलच्या संबंधी वगैरे काही करत नाही आपण नुसतंच आनंद आणि ग्रॅटिट्यूडच्या व्हायब्रेशनमध्ये राहिल्यामुळे हे सगळ्या जो रेझिस्टन्स आहे तो कमी होऊन एनर्जी फ्लो झाल्यामुळे आपण आपलं व्हायब्रेशन वाढून आपल्याला मदत होते मॅनिफेस्टेशनमध्ये. कारण जितकं हाय व्हायब्रेशन असेल तितकं मॅनिफेस्टेशन आपण अट्रॅक्ट करतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. म्हणून हे आपण वेगवेगळे प्रयोग करतो. प्रयोगाने उत्साह येतो, आनंद होतो आणि एखाद्या गोष्टीचा म्हणजे जेव्हा आपल्याला आनंद असतो तो इतर सगळ्या एरियाजमध्ये पण आपल्याला माहिती आहे की आनंदी असल्या की सगळ्याच गोष्टी भोवतीच्या आनंदी घडायला लागतात आजूबाजूला. तसंच आहे. तर ते आपण हा प्रयोग करणार आहे. प्रयोग 72 तासांचा आहे. अगदी सोपा आहे. 72 तास का, तर आपल्याला सवय आणि ती आपल्या लक्षात राहावं की आपण हा 72 तासांचा प्रयोग करतो आहे म्हणून. कारण प्रयोगात आपण सायन्स एक्सपेरिमेंट करतो त्याला काहीतरी वेळेचं हे देतो, तसं आहे. म्हणून 72 तास. हे पुढे मला खात्री आहे की तुम्ही हे केल्यानंतर तुमचा रिझल्ट आल्यावर तुम्ही हा पुढे पण कंटिन्यू करणार आहे. करायचं काय आहे, 2-3 स्टेप आहेत त्याच्यामध्ये. पहिली स्टेप आहे की सकाळी उठताना आपण गजर लावून जेव्हा उठत असलो किंवा त्याच्यानंतर लगेच आपल्याला एखादं आपल्या आवडीचं खूप पॉझिटिव्ह गाणं ऐकायचं आहे. म्हणजे त्या गाण्याने दिवसाची सुरुवात करायची आहे, अत्यंत आनंदी गाण्याने, की ज्याच्यामुळे तुम्हाला एकदम असं उत्साह येईल, चेहऱ्यावर हसू येईल. पुस्तकामध्ये खूप इंग्लिश गाण्यांची तिने लिस्ट दिलेली आहे की अशी पॉझिटिव्ह, इट्स अ वंडरफुल वर्ल्ड, हॅपी, अशी काय काय खूप गाणी आहेत त्याच्यामध्ये दिलेली. पण म्हणलं आपण दुसऱ्या कोणाची तरी आनंदी वाटणारी गाणी ऐकण्यात काहीच पॉईंट नाहीये, तर आपण आपली निवडायला पाहिजे. सो म्हणून मी माझ्यासाठी विचार केला की कुठलं गाणं असं वाटेल की मला सकाळी पहिल्यांदा ऐकल्यावर. तर मी राज कपूरच्या पिक्चर मधलं ते किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, कारण ते मला गाणं खूप आवडतं. समहाव ते गाणं आणि त्याचे कसं एक डोळ्यासमोर एक व्हिज्युअलायझेशन येतं की ते राज कपूर असं मस्त आनंदात चाललेला आहे. अर्थ खूप गाण्याचा छान आहे आणि म्हणजे नेहमी ते गाणं, माझ्या बाबांचं पण ते अगदी फेवरेट गाणं आहे. तर मला ते नेहमी असं ते हसू येतं ते गाणं, म्हणजे असं छान स्माईल येतं ते ऐकल्यावर गाण्याचं, म्हणून मी ते गाणं निवडलं. सो 72 तास म्हणजे 3 दिवस तुम्हाला उठल्या क्षणी पहिल्यांदा ते गाणं ऐकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, गाणं ऐकून झाल्यानंतर आपल्याला ज्याला आपण हे म्हणतो ना, म्हणजे पंप युअर फिस्ट इन द एअर म्हणजे इंग्लिशमध्ये, किंवा आपण जे आता येस असं करतो ना, आपण जे आता मॅच जिंकलो, काही झालं आनंदाचं येस असं जे आपण, तुमचं दुसरं काही असेल तर तुम्ही तसंही करू शकता, तुम्ही दुसरं काही करत असला तर. असं जे काही तुमचं एक आनंदाचं एक एक्सप्रेशन आहे ते तुम्ही स्वतःला बघून करायचं, आरशात बघून करू शकता. कसंही म्हणजे असं त्याच्यात असं काही हे नाहीये. आतनं तुम्हाला जेव्हा आनंदी होता तेव्हा तुम्ही काय करता, कसं ओरडता, काय म्हणता, काही असू शकतं. किंवा येस असा खूप आता आजकाल लोकांना सवय असते, तसं करतो आपण बऱ्याच वेळेला असं. तर ते तसं करायचं आहे 5 वेळा.
आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे की युनिव्हर्सला, ब्रह्मांडाला सांगायचं आहे की मला मस्त काहीतरी आज जोक सांग, असा की तू म्हणजे मला खुश कर जोक सांगून, असं की ते काहीतरी जी घटना असेल ऐकलं असेल की माझ्या चेहऱ्यावर हसू येईल. हा एक युनिव्हर्स आणि तुमच्यामधला एक प्रायव्हेट जोक असणार आहे. सो मी माझा पण शेअर करणार नाही की युनिव्हर्सनी मला काय सांगितलं ते किंवा काय झालं ते, पण असं काहीतरी कळतं आणि आपल्या लक्षात अरे हे तर युनिव्हर्सनी आपल्याला जोक आपला ऐकलेला आहे आणि जोक सांगितलेला आहे, अशा दृष्टीनं आपण काहीतरी आपल्या डोक्यात विचार चालू असतात, त्याच्या संबंधी काहीतरी येतं, काहीतरी असं की ज्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की अरे हा युनिव्हर्सचा आपल्यावरचा जोक आहे, असं की म्हणजे त्याचा राग हे काही नाही, आपल्याला एक हसू येईल असं काहीतरी, असा युनिव्हर्सला आपल्याला रोज किंवा त्या 72 तासात एकदा तरी सांगायचं आहे. आणि तिसरी गोष्ट जी आपल्याला करायची आहे की त्या दिवशी म्हणजे त्या 3 दिवसात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे, थँक्यू म्हणायचं आहे. मग आता चांगल्या गोष्टींसाठी तर अगदी सोपं आहे थँक्यू म्हणणे, ग्रेटफुल असणे वगैरे, पण काही चुकलं, काही चांगलं मनाविरुद्ध घडलं नाही, म्हणजे मनासारखं काही झालं नाही, राग आला, तेव्हा सुद्धा आपण हसून थँक्यू म्हणायचं आहे. तर खरं सांगते सुरुवातीला थोडंसं विचित्र वाटतं की अरे आपण म्हणजे घडलं, चुकीची गोष्ट घडली तरी एक्सरसाइज प्रयोग आहे ना, करून बघा. आणि मग असं नंतर खरंच तिसऱ्या दिवशीच्या शेवटीपर्यंत ना आपल्याला ना कुठली चुकीची गोष्ट घडली तरी आपल्या ह्याच्यातनं मस्त चेहऱ्यावर स्माईल येतं, थँक्यू येतं आपल्या तोंडून आणि छान वाटतं. म्हणजे असं ते 3 दिवस इतके स्ट्रेस फ्री जातात, इतके आनंदात जातात. असं नाही की सगळं आपल्याकडनं आपल्या आयुष्यात परफेक्ट होतं त्या 3 दिवसात किंवा आपल्या गोल संबंधी काही होतं, काही आनंदाचे, असं काही नाही, पण एक वेगळाच आनंद असतो. कारण एकतर काय की आपण सुरुवात आनंदाच्या आपल्या गाण्यांनी करणार आहे, त्यामुळे आपापच आपला एक मोमेंटम बिल्ड झालेला आहे. म्हणजे आपण तो फिस्ट हे करतो की येस वगैरे करतो, तेव्हा असं होतं की अरे आपण आज जिवंत आहे, जगतोय, श्वास घेतोय, त्याचाच आपल्याला आनंद आहे. सो असं एक मोमेंटम बिल्ड होतं. आपण 17 सेकंडचा रूलचा प्रयोग केलेला आहे तसं. तर इथे तर आपण कुठला विषय पण घेत नाही, जस्ट असंच की कुठल्या कारणासाठी आपण खुश आहे असं काही नाही, मस्त गाणं, आपली छान दिवसाची सुरुवात. आणि मग लक्षात येतं की जो मोमेंटम आपला सकाळी सेट होतो आपल्या आनंदाने, तो असा दिवसभर कंटिन्यू होत जातो. मग आनंदाच्या गोष्टी घडतात, मनासारख्या गोष्टी घडतात आणि नाही घडल्या तरी आपण आनंदीच आहे. सो आनंद हे जे आपण कशावर तरी अवलंबून धरतो ते आपलं हळूहळू कमी होतं. कारण असं होतं बऱ्याच वेळेला की असं माझं गोल पूर्ण झालं नाही, मग मी आपल्याला असं वाटायला लागतं की आपला अधिकार नाहीये किंवा आपला हक्क नाही आनंदी व्हायचा, हे झालं तरच मी आनंदी होऊ शकते, आधी कसं होणार असं. तर हे आपल्या मनातनं जायला लागतं की आयुष्य खरंच किती छान आहे, छान छान गोष्टी घडतायत, काय काय आनंद आपल्याला होईल अशा आजूबाजूला इतक्या गोष्टी आहेत, पण आपलं लक्ष नाहीये. आणि आता अशा वेळेला आपलं त्याच्याकडे लक्ष जायला लागतं आणि आपल्याला खूप म्हणजे माझा पर्सनल अनुभव आहे की खूप हलकं वाटतं, आनंदी वाटतं. म्हणजे असं ते 3 दिवस इतके पटकन जातात असं वाटतं आपल्याला आणि एक छान अनुभव येतो. आपल्याही गोलच्या दृष्टीनं म्हणा, जे काही मनात हे असेल तेही कमी होतात, खूप सकारात्मकता वाटते. आणि माझं वाटतं हे तर आपण नेहमी पण करू शकतो. म्हणजे असं जे आहे ना तो एक्सपिरियन्स, आणि हे आता मी सांगून नाही तुम्हाला हे होणार आहे, तुम्ही करून बघा, कारण खरंच करायचं काही फार काही नाहीये. आणि मग असं होतं की अरे हे तर नेहमी करणं शक्य आहे, म्हणजे आपण काय एवढे सिरियस असतो. आणि खरंच आहे की आपण ना जसे वय वाढतं तसं खूप सिरियस व्हायला लागतो. म्हणजे तुम्हाला माहितीये का की 2 वर्षाचे साधारण टॉडलर असतात ते किती वेळा हसतात दिवसातनं? 400 वेळा हसतात ते दिवसातनं, काही कारण नसतं, 400 वेळा हसतात. आपण मोठे झाल्यावर किती वेळा हसतो माहिती? 4 वेळा. सो आता ते आपण 4 ते 400 कसं पुन्हा जाता येईल हे आपण बघतो आहे. आणि बघा आनंदाने आपलं आयुष्य बदलतं, इतरांचं बदलतं, अनुभव खूप छान येतो. सो एक प्रयोग नक्की करा, आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचा अनुभव जरूर शेअर करा माझ्याबरोबर. आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.